तर्फे आपले सर्वांचे स्वागत आहे। दरवर्षी आपण दिवाळीच्या काही दिवस अगोदर आकाशकंदीलची कार्यशाळा घेत असतो। आजही अशीच कार्यशाळा आपण घेणार आहोत। अतिशय आकर्षक असा आकाशकंदील सोप्या पद्धतीत आपण शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आकाशकंदील शिकण्यासाठी। सुरुवातीस आपण बघू आकाशकंदील शिकण्यासाठी लागणारे साहित्य। लागणारे साहित्य असे आहेत 2 ते 3 कार्डशीट पेपर आपल्या आवडीच्या रंगांनुसार, 2-3 जिलेटिन पेपर, रबर, कंपास, पेन्सिल, एक स्केच पेन, कटर, कात्री, स्केल आणि फेविकॉलचे हात पुसण्यासाठी एक कापड। एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे। सुरुवातीला आपल्याला 3 बाय 48 सेंटीमीटर अशी एक रेष आखून घ्यायची आहे। तुम्हाला समजण्यासाठी मी स्केच पेनचा वापर करते, पण तुम्ही वापरत असताना हलक्या हाताने पेन्सिलचा वापर करायचा आहे। या रेषेवर 12-12 सेंटीमीटर अंतरावर खूण करायची। त्याच्यानंतर आपल्याला 12 बाय 12 सेंटीमीटरचा त्रिकोण मिळण्यासाठी कंपासमध्ये तेवढे अंतर घेऊन या पद्धतीने आपण तो छेदनबिंदू मिळवायचा आहे। अशाच पद्धतीत पुढील 4 त्रिकोण आपण तयार करणार आहोत। हे 4 त्रिकोण झाल्यानंतर हा जो पहिला पॉइंट आहे इथून इकडच्या बाजूला पुन्हा 48 सेंटीमीटर अशी रेषा आपण आखून घेऊया। पुन्हा इथून 3 सेंटीमीटर वर एक लंब टाकून त्रिकोण आपले झालेले आहेत। आता आपण चौकोन तयार करून घेणार आहोत। जसं आपण त्रिकोणाला 12 बाय 12 सेंटीमीटर घेतलं तसंच अंतर चौकोनासाठी 12 बाय 12 सेंटीमीटर आपण घेऊया। बारा बाय 12 सेंटीमीटरचा चौकोन झाल्यानंतर याच्याच बाजूला बाहेरून आपण 14 बाय 14 सेंटीमीटरचा असा चौकोन आखणार आहोत। म्हणजेच 12च्या बाजूला 1 सेंटीमीटर अंतर घेऊन चौकोन आखूया। चौकोन आखलेला आहे असे 4 चौकोन आपल्याला आखून घ्यायचे आहेत। आता याची कटिंग कशी करायची हे आपण बघूया। सुरुवातीला आपण याच्यात एक फूल कापून घेऊया। फूल अशा पद्धतीने रेखाटन करून घेऊ। याला कापत असताना एक लक्षात ठेवायचं, जिथं आपण रेखाटन केलेलं नाही तिथं कटिंग करायची नाही। इफेक्ट याला येतो। याच्यानंतर आपल्याला हा जो बाहेरचा चौकोन आहे याचे हे कोपरे या पद्धतीत कापून घ्यायचे आहेत। मधल्या कोपऱ्याला धक्का न लागू देता फक्त बाहेरील बाजू असे हे 4 कोपरे आपण कट करून घेऊया। याच्यानंतर याला जिलेटिन पेपर लावून घेऊ।
पद्धतीने, आणि समोरून हे असं दिसेल. हे झाल्यानंतर याचे चारही कोपरे स्केल अशी ठेवायची आणि अशी आतल्या बाजूने वळवून घ्यायची. असे 4 चौकोन आपल्याला तयार करायचे आहेत. साधारण या पद्धतीने असे आपण आखून घेतलेले हे जे त्रिकोण आहेत ती आकृती अशा पद्धतीने दिसते. परंतु कटिंग करत असताना आपल्याला फक्त ही जी रेष आहे हीच आपल्याला कापून घ्यायची आहे. वरची पट्टी तयार होत असते. आणि या ठिकाणी तुम्ही कापडी लेस लावू शकता. तुम्हाला आवडेल त्या रंगीत बाजारात मिळणाऱ्या पट्ट्या तुम्ही इथे लावू शकतात. मी मात्र कागदाची तयार करून लावलेली आहे. या पट्टीला आता आपण फोल्ड करून घेणार आहोत. अशा पद्धतीच्या या 2 पट्ट्या तयार करून घ्यायच्या. याच्यानंतर आपण जे अगोदर केलेले 4 चौकोन आहेत हे आपण याला अशा पद्धतीने पेस्ट करणार आहोत. चौकोनाच्या या 2 बाजूंना फेविकॉल लावून या 2 त्रिकोणांमध्ये आपण असे चिकटवू. साधारण आकाशकंदील एवढ्याच आकाराचा एक कागद घेऊन त्याला आपण खालची झालर बनवणार आहोत. ही आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त ठेवू शकतो. पण चिकटवण्यासाठी 1 सेंटीमीटर अंतराची एक रेषा आपण घेऊ आणि इथून अशा उभ्या पद्धतीत आपण हे कापून घेऊया. कापल्यानंतर ते अशा पद्धतीचं दिसेल. हे असे 4 तुकडे आपण तयार करून घेऊ. अशा पद्धतीने झालर लावून झाल्यानंतर आपला आकर्षक असा आकाशकंदील तयार होतो. या 2 बाजूंना 2 छेद करून तिथे आपण दोरी बांधून याला टांगू शकतो. आता आपण शिकलो की 12 बाय 12 सेंटीमीटरच्या त्रिकोणावरून आपण हा तयार केलेला आकाशकंदील. पण हेच माप जर आपण कमी केलं, जसं 7 सेंटीमीटर जर आपण घेतलं तर आपण अशा पद्धतीचे छोटे छोटे आकाशकंदील करून एक छानसं तोरण आपण करू शकतो. अशा पद्धतीने सुंदरसं तोरण आणि आकाशकंदील बनवून आपण आपली दिवाळी साजरी करू शकतो. हॅपी दिवाळी.